झी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार हा मराठी चित्रपट 12 सप्टेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापार प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच दशावतार रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, तात्या विंचू आदी वैविध्यपूर्ण भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत करणारे दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर वयाच्या 80व्या वर्षी एका नव्या अवतारात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या रहस्यमय चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांची गूढ भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करणार असून त्यांचा न पाहिलेला अवतार हा चित्तथरारक अनुभव देणारा ठरणार आहे. कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे. कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग 50 दिवसात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असल्यामुळे कोकणच्या भव्यतेचा अनुभव रसिक प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दशावतार चित्रपटात आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. नवनवीन भूमिका आणि आव्हाने मला खुणावत असतात. याप्रमाणेच हे एक भव्य आव्हान आहे, असे दिलीप प्रभावळकर यांनी सांगितले.